गदिमांना अपत्य एकूण 7. असं म्हणतात की संत गाडगेबाबांची आणि गदिमांची जेव्हा प्रथम भेट झाली तेव्हा गदिमांना 7 अपत्य आहेत हे कळल्यावर बाबांनी त्यांच्या वऱ्हाडी टोनमध्ये सचिंत मुद्रेनं विचारलं होतं, भागते का बाप्पा? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे कळलं तेव्हा ते हर्षभरानं उद्गारले, उत्तम! बुद्धिमान माणसाची संतती अशीच वाढली पाहिजे, नाहीतर हे राष्ट्र गड्या गंप्यांचं होऊन जाईल. असो, तर हा झाला त्या महान द्रष्ट्या मंडळींचा दृष्टिकोन. तर गदिमांच्या छायेत आणि विद्याताईंच्या मायेत वाढलेली आम्ही 7 भावंड. असं म्हणतात की वय वाढत गेलं की लहान वयात खूप सुंदर, भव्य, उदात्त भासणाऱ्या गोष्टीसुद्धा खुज्या वाटायला लागतात. त्यांचे गहिरे रंग फिके पडायला लागतात. आमचंही थोडंफार तसंच झालं असणार. वय वाढत गेली तशी सगळ्यांनाच मतं फुटली, स्वभावांना कंगोरे आले. अनेक विरूपांना आयुष्यात नको एवढं महत्त्व आलं. आम्ही 7 भावंड आता नुसती 7 भावंड राहिली नाही हो. पण सगळ्यांच्याच बाबतीत हे होत असतं. पण म्हणून काही माझ्या मनातल्या त्या काळातल्या, त्या भोळ्या बावड्या काळातल्या आठवणींचं शेततळं काय आटलं नाहीये. ते आजही तसंच तुडुंबलेलं आहे. जेव्हा फुरसत मिळेल तेव्हा मी या तळ्यात डुबकी लगावतो आणि मग ताजा तवाना होऊन आजच्या उन्हातानात बाहेर पडायला तयार होतो. मंडळी, हे आज सगळं विस्तारानं सांगायचं ह्याचं कारण एवढंच, म्हणजे पुढच्या आठवड्यापासून दर आठवड्याला निदान एकदा तरी या आठवण तळ्यात डुबकी मारायची असं मी तरी ठरवलंय. तुम्ही थोडा वेळ काढा की राव. बाळपणीच्या आठवणी म्हणजे तुम्ही आम्ही सारखेच, खरं की नाही? त्या पुढच्या आठवड्यापासून भेटायचं बरं का. अहो, मोर इज द मेरियर.